नाना पटोले यांच्या तंबीवर भाजपाने सडाडून टीका केली आहे। नाना पटोले हे देखील भाजपचे खासदार राहिले आहेत। काँग्रेसने त्यांना खासदार केल्यामुळे दिग्गज नेते काँग्रेस सोडत असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आलाय। अशोक चव्हाण भाजपात आल्यामुळे नाना पटोले यांनी नांदेडात येऊन काहीतरी काम करत असल्याचा दिखावा करू नये अशी टीका भाजपचे प्रवक्ते प्रवीण साले यांनी केली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी नांदेडच्या एका सभेत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना चक्क तंबी दिली, राहायचं तर नीट राहा, तिकडची चाकरी करू नका। स्वतः नाना पटोले भारतीय जनता पार्टीचे खासदार होते, त्यांना प्रदेशाध्यक्ष केल्यामुळे पूर्ण काँग्रेस महाराष्ट्राची अडचणीत आली। सन्माननीय अशोकराव चव्हाणांनी काँग्रेस सोडली। नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक काँग्रेसचा कार्यकर्ता पदाधिकारी हा अशोकराव चव्हाणांमुळेच पदाधिकारी झालेला आहे, हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे। 500 किलोमीटर दूर येऊन त्यांचं पालकत्व नाना पटोले घेऊ शकत नाहीत। नाना पटोलेंनी तंबी द्यावी अशी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये त्यांची पत नाही। नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळे येऊन काहीतरी मी करतोय हा दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न नाना पटोले करतायत। केंद्रात राहुल गांधी, राज्यात नाना पटोले अशा अपरिपक्व नेतृत्वाला कंटाळून काँग्रेसचे दिग्गज नेते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत। तेव्हा नानाची ही तंबी समजून घेण्यासारखी आहे की काँग्रेस अंतर्गतरित्या पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे।